नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:20 पासून ते 1:40 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 पासून ते 12:44 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:01 पासून ते 4:21 पर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 9:39 पासून ते 10:59 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी आणि बुधाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. गुरुबरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता, परंतु ती पूर्ण होताना थोडा विलंब लागेल. त्यामुळे थोडंसं मनावर ताण येऊ शकेल. अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. ज्या महिला वर्ग आहेत त्यांचं तुमचे जे इनलॉज असेल किंवा सासरकडचे ज्या मंडळी असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध चांगले राहतील, सुमधुर राहतील. काही आर्थिक संदर्भात लाभसुद्धा मिळण्याची शक्यता राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी अतिशय उत्तम अशा प्रकारचे काही लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण व्यवहार करण्याकरता दिवस उत्तम राहील. तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसते. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घडामोडी की ज्या सकारात्मक असतील आजच्या दिवशी घडून येतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं जर का तुम्हाला आरंभ करायचे असेल तर आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे तुम्हाला त्या संदर्भातले काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे जी कामं होत नाहीत, विलंब लागतो आहे, अशा प्रकारची कामं जरूर हाती घ्या. भाग्याची उत्तम साथ आजच्या दिवशी लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील
आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार आजच्या दिवशी करायला काहीही हरकत नाही. काही चांगल्या इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडीफार दगदग आजच्या दिवशी जाणवेल. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे-मोठे आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली तुमची कामं सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी पूर्ण झालेले दिसून येतील. काही छोटे-मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी आजचा दिवस राहील. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसतील. शॉर्ट टर्ममध्ये काही तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतील. स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भामध्ये याचप्रमाणे नवनवीन संकल्पना सुचू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही चांगले योग आजच्या दिवशी जुळून येतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनु राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुम्हाला जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे जाईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, दगदगीचा जाण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येतील. जे तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर भेटीगाठी होतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. काही नवीन जर का कामाची सुरुवात करायची असेल, तरी आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे.
आर्थिक संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील. काही चांगल्या नवीन संकल्पना सुचू शकतील, की ज्या भविष्यात तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. घरातल्या व्यक्तींचे काही आशा, अपेक्षा, इच्छा आजच्या दिवशी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. हा तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.